नमस्कार, मी विशाल. आपण पाहताय महाराष्ट्र नामा बुलेटिन. या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत आज दिवसभरातल्या घडामोडी. चला सुरुवात करूयात हेडलाईन्स. तब्बल 7 तासांनंतर मध्य रेल्वेची वाहतूक हळूहळू सुरू. सकाळपासून वाहतुकीचा खोळंबा झाल्याने गर्दीच्या वेळी लाखो प्रवाशांचे अतोनात हाल. संतापलेल्या प्रवाशांचा दिवा स्टेशनवर उद्रेक. लोकलवर दगडफेक. पोलिसांच्या गाडीसह 3 गाड्या पेटवल्या. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर आंदोलक रुळावरून हटले. भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदी रावसाहेब दानवे. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांनी केली मुंबईत घोषणा. आघाडीच्या नेत्यांची सुरक्षा काढण्यामागे राजकीय हेतूही असू शकतो. माजी मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ हवामान आणि धुक्यामुळे पिकांना धोका. वेगवेगळ्या रोगांची लागण होऊन पिकं वाया जाण्याची भीती. शेतकरी धास्तावला. आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर यांचं निधन. दीर्घकाळापासून होते आजारी. आज संध्याकाळी होणार अंत्यसंस्कार. हवामान संशोधन, हवामानशास्त्र यात योगदान देणारा शास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड. एक जानेवारीला अनेक ऑफिसेसमध्ये सुट्टी असते आणि त्यामुळे आज अनेक मुंबईकरांसाठी वर्षाचा पहिला दिवस होता आणि पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेने त्यांचा घात केला. पेंटोग्राफ तुटल्यामुळे आधी वाहतूक विस्कळीत झाली आणि मग दगडफेक झाल्यानंतर पूर्णपणे ठप्प झाली. त्यातच मोटरमननी काही काळ आंदोलन केल्यामुळे हार्बर लाईनही ठप्प झाली. सकाळच्या गर्दीच्या वेळेला लाखो चाकरमान्यांच्या अतोनात हाल झाले. बाहेरगावच्याही अनेक गाड्या अडकल्या. 7 तास हे नाट्य सुरू असताना मुंबईमध्ये झालेले रेल्वे मंत्री सुरेश प्रभू मात्र अमित शहांसोबत पक्षाच्या कामांसाठी बैठक करत होते. सकाळी 7च्या सुमाराला ठाकुर्ली स्टेशनजवळ स्लो ट्रॅकवरचा पेंटाग्राफ तुटला आणि कल्याण डोंबिवलीमधली वाहतूक काही काळासाठी बंद झाली. सकाळी 8 वाजेपर्यंत स्लो गाड्या फास्ट गाड्यांच्या रुळावरून हळूहळू सुरू करायचा मध्य रेल्वेने प्रयत्न केला, पण सकाळच्या तुडुंब गर्दीसमोर हा प्रयत्न अर्थातच अपुरा पडला. स्टेशन्सवर गर्दी फुगत गेली आणि दिवा स्टेशनवर भडका उडाला. काही लोकांनी दगडफेकीला सुरुवात केली. ज़्यादा से ज़्यादा कोशिश ये करते हैं कि भाई हम जो इस पब्लिक को लेके जा रहे हैं तो उनको उनकी रोजी रोटी के लिए हम टाइम पे पहुंचाए. हम कोशिश ज़्यादातर कोशिश ये करते हैं, लेकिन फिर भी हमारे साथ इस तरह से हादसा हो जाता है तो उससे हमको दुख भी लगता है. हम भी उनकी तकलीफ जानते हैं भाई. खूप वेळानंतर आलेल्या एखाद्या लोकलला प्रवाशांनी उत्स्फूर्तपणे थांबवलं. सकाळी 9 नंतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली. भडकलेल्या लोकांनी स्टेशन बाहेर जाळपोळ करायला सुरुवात केली. त्यात 3 गाड्या जळून खाक झाल्या. त्यातली एक गाडी पोलिसांची होती. दिवा स्टेशनवर रेल रोको, दगडफेक आणि जाळपोळीमुळे अप आणि डाऊन मार्गावरची पूर्ण वाहतूक ठप्प झाली. मुंबईकडे आणि मुंबई बाहेर जाणाऱ्या लोकल गाड्या जागच्या जागी अडकल्यामुळे पूर्ण सेंट्रल लाईन अर्ध्या तासात ठप्प झाली आणि भारताच्या आर्थिक राजधानीचा निम्मा भाग लुळा पडला. कुठलीही सिस्टम डायनॅमिक जी हलती सिस्टम असते ती चालू असते, तिच्यामध्ये कुठे ना कुठे काही ना काही प्रॉब्लेम्स येत असतात. आपल्याकडे गाड्यांची फ्रिक्वेन्सी इतकी वाढल्यामुळे आणि एका गाडीत 5,000 लोक असतात. 3 मिनिटाला गाडी असते. 15 मिनिटं जरी कुठेतरी काही खोळंबलं तर 5 गाड्या उभ्या राहतात. त्याच्यामध्ये आपले 5 गाड्यांमध्ये 25,000 लोक उभे राहून जातात. तिकडे सीएसटी स्टेशनवर अधिकारी प्रश्न सोडवायचा प्रयत्न करत असतानाच तिथल्या मोटरमन्सनी बंद पुकारला. मोटरमनला मारल्याचा निषेध करत त्यांनी उरलेली हार्बर लाईनही बंद पाडली. त्याचे पडसाद टिळकनगर स्टेशनवर उमटले. तिथे लोकांनी नवे ATVM मशीन्स रुळांवर फेकले. हे सुरू असतानाच चिडलेल्या प्रवाशांनी डोंबिवली स्टेशनवरचं तिकीट घर फोडलं. आज सकाळपासून ट्रेनचा प्रॉब्लेम झाला त्यामुळे आम्ही डाऊन गेलो होतो कल्याणला, पण आता परत ठाकुर्लीला काहीतरी प्रॉब्लेम झाले आहेत आणि नेहमीच चालू आहे सेंट्रल रेल्वेचं. गाड्या सुरळीत चालू नाही आहेत. लोकांना रेडमार्क होत आहेत आणि त्यामुळे पगार कट होणं वगैरे या प्रॉब्लेमचा सामोरं जावं लागतं त्यांना. त्यामुळे मध्य रेल्वेने नेहमीच्या वेळेच्या वेळी दुरुस्ती वगैरे जी काय आहे ती व्यवस्थित केली पाहिजे.
पण रेल्वे प्रशासनानं मोटरमन संघटनेला सुरक्षा रक्षक देण्याचं आश्वासन दिलं आणि काही वेळातच त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. आम्ही फक्त ह्या घटनेकडे एकच प्रवाशांकडे मागणी करतोय की ती प्रवाशांनी सुद्धा रेल्वे कामगार जीवावर उदार होऊन ही रेल्वे सेवा देण्याचं काम अविरत करत असतात. तर त्यांना प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी ह्या लोकांना, ह्या कर्मचाऱ्यांना मारहाण करू नये. दुपारी 12 पर्यंत पोलिसांची अतिरिक्त कुमक दिवा स्टेशन परिसरात पाठवण्यात आली. परिस्थिती आता मुंबईतही बिघडू शकते हे लक्षात आल्यावर राज्य सरकार सतर्क झालं. 7 तासानंतर मुंबईतच असलेल्या रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनाही परिस्थिती गंभीर असल्याचं लक्षात आलं. मुंबई जळत असताना रेल्वे मंत्री मुंबईतच होते, पण पक्षाच्या कामासाठी अमित शहांसोबत बैठकीला बसले होते. या व्यवस्थेवर एक लांब दूरदर्शी देखील उपाययोजना करण्याची गरज आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांशी मी आता चर्चा करून आम्ही एक राज्यासाठी देखील एक निराळी व्यवस्था कशी करता येईल रेल्वेच्या बरोबर ह्यासाठी आम्ही चर्चा केलेली आहे. लवकरच त्यासाठी एक औपचारिक बैठक देखील होईल. जो परिस्थिति है उसको मॉनिटर करने के लिए हमने हमारे राज्य मंत्री जी को भेजा है और हम इसके ऊपर पूरी नजर बनाए हुए हैं और भविष्य में ये न हो इसलिए रेलवे मिनिस्ट्री के साथ हमारी कार्रवाई चल रही है. अखेरीस दुपारी 1च्या सुमाराला CSTहून पहिली लोकल कल्याणच्या दिशेने प्लॅटफॉर्मच्या बाहेर पडली आणि त्याच वेळी दिव्याहून पहिली लोकल मुंबईकडे निघाली. आता रेल्वे मंत्र्यांनी आजच्या घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेत. पेंटाग्राफ तुटणे, लोकल बंद होणे हे आता मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी नेहमीच झालंय. आता त्यांचा उद्रेक झाल्यावर तरी रेल्वे प्रशासन आणि मुंबईकर म्हणवणारे रेल्वे मंत्री दखल घेतील का हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. मध्य रेल्वेचे चीफ PRO नरेंद्र पाटील यांनी आज निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल, घटनेबद्दल काय सांगितलंय तेही आपण पाहूयात. रेल्वेची जी आज आता संध्याकाळची जी परिस्थिती आहे त्यामध्ये आपले 10 रेक्स जे होते ते काही समाजकंटकांनी ते खराब केले आहेत. म्हणजे लोखंडाच्या सळ्या आणून त्याच्यानी मारून मारून काचा फोडलेल्या आहेत. मुंबईकर, मला नाही वाटत मुंबईचे जे सकाळी नोकरीला जायला निघाले होते त्यांच्या बॅगांमध्ये त्यांनी लोखंडाच्या सळ्या नेल्या होत्या. तर हे कोण लोक होते, कोणी येऊन त्या सळ्यांनी आमच्या ट्रेन तोडल्या, हा एक इन्व्हेस्टिगेशनचा मुद्दा आहे. पण आता 10 रेक असे तोडलेले आहेत की जे आज रात्री ठीक होणार नाहीत. आम्ही आता रात्रभर जागून त्या रेक्सला ठीक करण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण ह्या 1600 सर्व्हिसेस चालवतो 75 रेक्सनी, त्यातले 10 रेक आज कमी झालेले आहेत. त्यामुळे आज संध्याकाळी, उद्या सकाळी सुद्धा सर्व्हिसेस पूर्व पदावरती येण्यासाठी प्रॉब्लेम होणार आहे. काही सर्व्हिसेस कमी चालतील. एकूणच आजच्या सगळ्या घटनेचा परिणाम सेवेवरती होणार आहे असं एकूण दिसून येत आहे. यानंतर, या महत्त्वाच्या बातमीनंतर आपण जाणून घेणार आहोत आजच्या दिवसातली एक दुःखद बातमी. एक मोठं व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये नाहीये, ते म्हणजे ज्येष्ठ शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर यांचं आज पुण्यामध्ये निधन झालंय. ते 81 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर युरिनरी इन्फेक्शन, चेस्ट इन्फेक्शन आणि डेंग्यूसाठी उपचार सुरू होते. आज सकाळी 11:30च्या सुमाराला त्याने अखेरचा श्वास घेतला. आज संध्याकाळी पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांनी अवकाश संशोधन, हवामानशास्त्र यामध्ये मोलाचं योगदान दिलं होतं. एक ज्येष्ठ शास्त्रज्ञ हरपलेला आहे. आज आपल्यामध्ये तो नाहीये. डॉक्टर वसंत गोवारीकर आज आपल्यामध्ये नाहीयेत. त्यांची एकूण कारकीर्द आपण जाणून घेऊयात. अवकाश संशोधन आणि हवामानशास्त्र यामध्ये त्यांचं मोलाचं योगदान राहिलं आहे. इंग्लंडमधल्या बकिंगहॅम विद्यापीठातून त्यांनी PhDची पदवी घेतली. प्रवाही पदार्थांबद्दलच्या संशोधनाबद्दल गार्नर गोवारीकर थेअरी प्रसिद्ध आहे. केम्ब्रिज ऑक्सफर्डमध्ये डॉक्टरेटसाठी परीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. अमेरिकेत समरफिल्ड रिसर्चमध्ये क्षेपणास्त्रातल्या मीटरचं संशोधन करण्यासाठी देखील त्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. तर 1965 साली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च या संस्थेमध्ये विक्रम साराभाईंसोबत उपग्रह तंत्रज्ञानावर त्यांनी काम केलं होतं. केरळमधल्या त्याचबरोबर ते 1991 ते 1993 मध्ये पंतप्रधानांचे विज्ञान सल्लागार होते. 1995 ते 1998 या कालावधीत त्यांनी पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी देखील काम केलं. तर 1994 ते 2000 या काळात मराठी विज्ञान परिषदेचे ते अध्यक्ष होते. लोकसंख्येच्या क्षेत्रातही मूलभूत संशोधन डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी केलं होतं. त्याचबरोबर आय प्रेडिक्ट या लोकसंख्येवर भाष्य करणारं जे पुस्तक होतं त्यांचं ते पुस्तक खूप गाजलं
आजही त्याबद्दल मोठी चर्चा आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी वसंत गोवारीकरांच्या निधनावर दिलेली प्रतिक्रिया आपण ऐकूयात. माझे सुद्धा त्यांच्याशी जे संबंध होते ते अगदी मित्रत्वाचे होते. मी असं नोट केलं तर की त्यांना ते सरकारी नोकरीत असताना देखील नियम हे आपल्याला बांधण्याकरता नसून नियम हे आपलं काम सुरळीत चालावं यासाठी असतात, ही त्यांची ॲटिट्यूड होती. आणि त्यामुळे कुठल्याही प्रकल्पाला त्यांचा सकारात्मक पाहण्याचा दृष्टिकोन असायचा. पुष्कळदा नोकरशहा अमुक नियमाने तुमचं काम होणार नाही, अमुक नियमाने होणार नाही असं सांगत असतात. तर त्यांची ॲटिट्यूड वेगळी होती. तुम्ही हाती घेतलेलं काम जर चांगलं असलं तर त्याला कशा तऱ्हेने आपण मदत करू शकतो हे ते पाहत असत. सर, विज्ञान परिषदेच्या निमित्ताने, मराठी विज्ञान परिषदेच्या निमित्ताने देखील आपण त्यांच्याबरोबर होतात, आपण एकत्र आला होतात त्यावेळेच्या काय आठवणी आहेत? एक आठवण म्हणजे परिषदेचं जेव्हा अधिवेशन होणार होतं त्यावेळी मला सांगण्यात आलं होतं की त्यांना घेऊन तुम्ही या तिकडं, जयसिंगपूर का कुठंतरी होतं. तर आम्ही दोघं टॅक्सीची वाट बघत होतो जी बोलावली होती, आणि ती बराच वेळ काहीतरी घोटाळा झाला म्हणून आली नाही. म्हणून मी फार अस्वस्थ होत होतो. तेव्हा ते म्हणाले शांत व्हा, येईल टॅक्सी. त्यामुळं मला तुमच्याशी जास्त वेळ बोलायला मिळतंय, हा माझा एक धनात्मक पाहण्याचा दृष्टिकोन आहे असं ते म्हणाले. ते सगळं ते ऐकून आणि त्यांची शांत वृत्ती पाहून मला वाटलं की यांच्याकडून आपण पुष्कळ शिकू शकतो. आपण पाहतोय की आज डॉक्टर वसंत गोवारीकर आपल्यामध्ये नाहीयेत. IBN लोकमतची त्यांना आदरांजली. यानंतर या बुलेटिनमध्ये आपण जाणून घेणार आहोत आजच्या दिवसभरातल्या राजकीय घडामोडी कोणकोणत्या त्या. पहिली बातमी आहे प्रदेशाध्यक्ष पदाबद्दलची. भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून रावसाहेब दानवे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे. आज मुंबईत झालेल्या भाजपच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. रावसाहेब दानवे सध्या केंद्रामध्ये राज्यमंत्री आहेत. ग्राहक हक्क, अन्न आणि नागरी पुरवठा खातं त्यांच्याकडे आहे. रावसाहेब दानवे हे मुंडे गटाचे मानले जातात. यानंतर पाहूयात सुरक्षा कपातीच्या निर्णयाबाबत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गृहमंत्री असताना आपण केलेल्या कारवाईनंतर ही सुरक्षा देण्यात आल्याचं ते म्हणाले. मी गृहमंत्री झाल्यावर माझी गृहमंत्री मुंडेंची सुरक्षा काढून घेतली नव्हती याचीही भुजबळ यांनी आठवण करून दिली. त्यांच्याशी या संदर्भात बातचीत केली आहे आमच्या नाशिकच्या ब्युरो चीफ दीप्ती राऊत यांनी. भाजप सरकारनं ज्या आघाडी सरकारच्या माजी मंत्र्यांच्या सुरक्षेमध्ये कपात केलेली आहे त्यातलं एक महत्त्वाचं नाव ते म्हणजे माजी गृहमंत्री छगन भुजबळ आपल्यासोबत आहेत. भुजबळ साहेब, पहिली प्रतिक्रिया, तुम्हाला हे कसं कळलं की तुमची सुरक्षेमध्ये कपात केलेली आहे? डिपार्टमेंटकडून कळालं, म्हणजे त्यावेळेला ऑर्डर पास झाली त्याच वेळेला जे आहे मला कळाली ही गोष्ट. परंतु मग नंतर जे आता मध्यंतरी जे आहे त्यांनी नाशिकला आल्यानंतर त्यांनी ती सुरक्षा व्यवस्था काढली असं लक्षात आलं. 2 दिवस अगोदर ती ऑर्डर झालेली आहे याची मला कल्पना आलेली होती. पण असं काही कोणापेक्षा चर्चा करून की तुमची सुरक्षा व्यवस्था काढली जाते, तुम्ही काही वेगळी व्यवस्था करा किंवा काय, अशी काही चर्चा काही झालेली नाही. नियम काय सांगतात, नियम काय आहेत सुरक्षेबद्दलचे ज्याच्यातनं तुम्हाला कशा अंतर्गत सुरक्षा मिळाली? एक लक्षात घ्या, सगळ्याच मंत्र्यांना काही सुरक्षा दिली जात नाही. विशेषतः मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांच्या हातून गृहमंत्री असतील, यांच्या हातून अनेक वेळा जे आहेत हे निर्णय घेतले जातात. तुम्हाला त्याच निकषातून मिळाले घेतात अशातला भाग नाही. मला तर 91 सालामध्ये मिळालेली ही सुरक्षा व्यवस्था जवळजवळ गेली 25 वर्ष कमी जास्त ती व्हायची. मग ती तुम्ही राजकीय दादागिरी असेल, ती सामाजिक दादागिरी असेल, किंवा तुमच्या आर्थिक कारणामुळे तुम्ही दादागिरी करत असाल त्याच्यासाठी तुम्ही तो जर शोबाजी तुमची चालली असेल तर ती होता कामा नये. पण काही कारणं जी आहेत ही फार जेन्युइन असतात, खरी कारणं असतात, आणि त्यावेळेला त्या दृष्टीने त्याचा विचार करायला पाहिजे. म्हणजे मुंडे साहेब सुद्धा होम मिनिस्टर होते, त्यांनी सुद्धा काही कारवाई केली, त्यांची सुद्धा सुरक्षा व्यवस्था मंत्रिपद गेल्यानंतर होतच ना. आणि यानंतर महाराष्ट्रनामा बुलेटिनमध्ये वेळ झाली का ब्रेकची. ब्रेकनंतर आपण बघणार आहोत इतरही बातम्या. पहा फक्त IBN लोकमत.
ब्रेकनंतर पाहूयात मुंबईच्या विस्तारासाठी हिरवा कंदील मिळाला असून तिसऱ्या मुंबईचं स्वप्न लवकरच साकार होताना दिसतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण, डोंबिवली आणि भिवंडी परिसरातल्या 88 गावांच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली आणि त्यामुळे तिसऱ्या मुंबईचं स्वप्न प्रत्यक्षात येणार आहे। MMRDA क्षेत्रातल्या या गावांचा प्रस्ताव गेली 2 वर्ष पडून होता। नुकत्याच झालेल्या एका बैठकीत मुख्यमंत्र्यांनी या गावांच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली आणि त्यामुळे या क्षेत्रात नवी मुंबईसारखं नियोजित शहर उभं राहण्याच्या तयारीला वेग येईल। आपण या नकाशात पाहू शकता की ठाणे जिल्ह्यात कल्याण आणि भिवंडीच्या मध्ये तिसरी मुंबई वसणार आहे। CST पासून हे अंतर जवळपास 65 किलोमीटरचं आहे। आणि आता इतरही बातम्या। मनमाड शहर आणि परिसरात गेल्या 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि धुक्याचं वातावरण आहे आणि त्यामुळे पिकांना वेगवेगळ्या रोगांची लागण होऊन पिकं वाया जाण्याची भीती निर्माण झाली आणि त्यामुळे बळीराजा चांगलाच धास्तावलाय। कांद्यावर रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि त्यामुळे उत्पादन घटलं आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची भीती आहे। गहू आणि हरभरा या पिकांनाही बदललेल्या हवामानाचा फटका बसतोय। यापूर्वीही आधी गारपीट आणि अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। दाट धुक्यामुळे कांद्यावर करपा, तुडतुडी तसंच बुरशीजन्य रोगांची भीती आहे तर गहू आणि हरभऱ्यावर तांबारा, मावा या रोगांचा धोका आहे। धुक्याचे दवबिंदू थेट कांद्याच्या मुळाशी जाऊन सडण्याचं प्रमाण वाढणार आहे आणि या रोगांपासून बचाव करण्यासाठी शेतकरी आता महागड्या औषधांची फवारणी करतोय। अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। नांदेड जिल्ह्यात गहू, हरभरा आणि तुरीच्या पिकांना रोग लागण्याची शक्यता आहे। रब्बी हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, बाजरी, ज्वारी, तुरीचं पीक घेतलेलं होतं। हिवाळ्यातील या पिकांना अवकाळी पावसामुळे फटका बसणार आहे। पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ झालेली आहे। थंडीत गरमी वाढल्याने गहूच्या पिकावर तांबुरा रोग पडण्याची शक्यता आहे आणि शिवाय या गरमीमुळे हरभरा आणि तुरीवर देखील घाटी आली आणि करण्या रोग जो आहे तो देखील या पिकांवरती येऊ शकतो। यंदा कमी पाऊस झाल्याने रब्बी हंगामात बागायती शेतकऱ्यांनी देखील अत्यल्प प्रमाणात पेरणी केली पण निसर्गाच्या अवकृपेने या पिकांवर देखील नुकसानीचं सावट आहे। या बातमीनंतर इथे घेऊयात एक ब्रेक। पहा फक्त IBN लोकमत। ब्रेकनंतर बातमी आहे शाकंभरी नवरात्र उत्सवाबद्दलची। तुळजापूर इथल्या तुळजाभवानी देवीचा शाकंभरी नवरात्र महोत्सव जो आहे तो गेल्या 5 दिवसांपासून सुरू आहे। याच शाकंभरी नवरात्र महोत्सवातला महत्त्वाचा मानला जाणारा जलदिंडीचा उत्सव मोठ्या थाटामाटात इथे पार पडला। 2 ते 3 हजार महिलांनी या उत्सवासाठी इथे हजेरी लावली। तुळजापुरातल्या पापनाश आणि इंद्रायणी या कुंडातून पाणी आणून ते देवीच्या पायावर ओतलं जातं आणि नंतर या महिलांना साडी चोळी आहेर म्हणून दिला जातो। शताक्षी देवी आणि गुरु राक्षस या दोघांमध्ये युद्ध सुरू असताना शताक्षी देवीचे सर्व मंत्र गुरु राक्षसाने हरण केले होते आणि यावेळी तुळजाभवानी देवीने गुरु राक्षसाचा वध केला अशी आख्यायिका आहे आणि त्यावरूनच हा जलदिंडीचा उत्सव साजरा केला जातो। यानंतर महाराष्ट्र नामामध्ये इथेच थांबूयात। पहा फक्त IBN लोकमत।